इकडे पुरंदरमध्ये मंत्री छगन भुजबळ अगदी थोडक्यात बचावलेत। भुजबळांचं हेलिकॉप्टर पायलटने हेलिपॅड ऐवजी कार पार्किंग मध्ये उतरवलं। हेलिकॉप्टर उतरवत असताना पायलटची मोठी चूक झाली। ही त्याचीच दृश्य आपण बघतोय। हे हेलिकॉप्टर उतरवत असताना जवळ विजेचा खांब सुद्धा होता। इलेक्ट्रिसिटीच्या लाईव्ह वायर्स या ठिकाणी होत्या। थोडीशी जरी चूक झाली असती तरी अतिशय भयंकर दुर्घटना घडू शकली असती। आपण बघतो इथे अनेक कार्स पार्क केलेले आहेत। खरं तर हेलिकॉप्टरसाठी डेडिकेटेड जागा असते, लँडिंगसाठी हेलिपॅड असतं। मात्र तरी सुद्धा कदाचित पायलटची काय चूक झालेली आहे, त्याला व्यवस्थित संदेश मिळाला नाही की ग्राउंडवरती जिथे लँडिंगची जागा असते तिथे दिसलं नाहीये, हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, अक्षम्य अशी ही चूक आहे, म्हणजे जरासं इकडे तिकडे जरी झालं असतं तरी इलेक्ट्रिसिटीच्या वायरला हे हेलिकॉप्टर अडकून अतिशय मोठा अपघात होऊ शकला असता। आता मी पुरंदर तालुक्यातल्या खानवडी गावातच आहे। माझ्या पाठीमागे जी सगळी तुम्ही जमीन पाहताय तिथे कार पार्क केलेले आहेत। हा सगळा कार पार्किंगचा भाग आहे। या कार पार्किंगच्या जागेवरती सकाळी मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर जे पायलटने लँड केलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी, खरं म्हणजे याच ठिकाणापासून काही मीटर अंतरावर हेलिपॅडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती। मात्र या पायलटनं ते हेलिपॅडवर उतरवण्याच्या ऐवजी माझ्या पाठीमागे जी कार पार्किंगची जागा आहे या कार पार्किंगच्या जागेवरती उतरवलं आणि आपण बघितलं की या सगळ्या भागामध्ये तशी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती। आणि असं असताना देखील अशा ठिकाणी हे हेलिकॉप्टर का उतरवलं गेलं हा प्रश्न आहे। जेव्हा चर्चा या सगळ्या ठिकाणाची होते तेव्हा असं म्हटलं जात होतं की सकाळी जेव्हा हे हेलिकॉप्टर इथे आलं तेव्हा कार जास्त प्रमाणात नव्हत्या आणि ही सगळी मोकळी जागा कार पार्किंगसाठी जी करण्यात आली त्यालाच हेलिपॅड या पायलटने समजलं आणि इथे हेलिकॉप्टर उतरवलं। पण नंतर काही वेळानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा या कार पार्किंग मधून टेक ऑफ करून हेलिपॅडच्या ठिकाणी नेलं गेलं। मात्र मोठा अनर्थ टळलेला आहे असं म्हणता येईल, कारण या ठिकाणी काही विद्युत खांब, विजेच्या तारा आपल्याला दिसत आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्याच्या अगदी जवळून हे हेलिकॉप्टर लँड होताना या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। तसे दृश्य देखील आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हेच म्हणावं लागेल की मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। अगदीच ज्ञानेश्वर, धन्यवाद असं काय माहितीबद्दल।